कायद्याची नेमकी चौकट काय, ती कोणाकोणासाठी कशा पद्धतीनं कमी जास्त केली जाते। 4 दिवस उलटलेत, 1% काम पुढे ढकललेल्याचं जाणवत नाही। 4 वर्ष चर्चा करूनही आजही चर्चा करणे बाकीच आहे का? आणि तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं कर असं करीत अधिवेशनाचा कार्यकाळ कसा तरी पुढे ढकलून अजूनही आमचा हुकमाचा एका बाजूला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा, अर्जुन भाऊ खोतकर ते अंबादास दानवे, फक्त बैठकांमध्ये वेळ घालवू नका। करायचंच नसलं तर एकदाच सांगून टाका। उद्या युद्ध पातळीवर बाकीचे कामं, मोठ्या लोकांसाठी, उद्योगपतींसाठी बाकीचे कामं सोडून पूर्णपणे त्यांच्याच कामासाठी यंत्रणाला कामाला लावली जाते। तशाच पद्धतीनं एक दिवस शेतकऱ्यांसाठी द्या। समृद्धीबाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला 70 दिवस पूर्ण झालेत। आज गुरुपौर्णिमा होती। ज्याला काही मार्ग सुचत नसेल त्याने गुरुकडून मार्गदर्शन घेऊन, आशीर्वाद घेऊन ते काम सुरू करायचं असतं। हा प्रश्न प्रलंबित लोंबकळत ठेवणाऱ्या शासन प्रशासनालाही मला वाटतं एखादा गुरु मिळण्याची किंवा त्यांना कुणाला गुरु करून घेण्याची आवश्यकता आहे। सोमवारी जिल्हाधिकारी परिस्थिती हाताबाहेर आल्याचं लक्षात आल्यानं इथं आले होते। त्यांनी भलेही सकारात्मक असल्याचं सांगितलं असलं तरी ते वारंवार कायद्याच्या चौकटीत राहून असा शब्दप्रयोग करीत होते। त्यामुळं कायद्याची नेमकी चौकट काय, ती कोणाकोणासाठी कशा पद्धतीनं कमी जास्त केली जाते, ह्या प्रश्नांची उत्तरं आता आम्हाला शोधण्याची गरज निर्माण झाली आहे। कारण सोमवार, मंगळवार, बुधवार आणि आज गुरुवार 4 दिवस उलटलेत, अद्याप 1% काम पुढे ढकललेल्याचं जाणवत नाही। बैठकावर बैठका सुरू आहेत, कधी जिल्हाधिकारी कार्यालयात, कधी कमिशनर ऑफिसमध्ये, आज मंत्रालयात। पण नेमकं काय चर्चा झाली? 4 वर्ष चर्चा करूनही आजही चर्चा करणे बाकीच आहे का? आणि तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं कर असं करीत अधिवेशनाचा कार्यकाळ कसा तरी पुढे ढकलून शेतकऱ्यांच्या मुंडक्यावर पाय द्यायचा विचार तर सरकार करीत नाही ना। आणि जर असं करीत असतील तर ते वेड्याच्या नंदनवनात वावरतेत असं मला सांगायचंय। अजूनही आमचा हुकमाचा एका बाजूला आहे। आम्ही 27 मेला जेव्हा सामूहिक मोर्चा नेला होता सगळ्या शेतकऱ्यांचा, त्यावेळेस सांगितलं होतं की आम्ही सगळं काही कृष्ण अर्पण करून आत्मदहन करू। तो अजून एक आमच्या हातात आहे। आणखीनही 4 दिवस बाकी आहेत। मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा, जालन्याचे आमदार अर्जुन भाऊ खोतकर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह जिल्हा प्रशासनाला एक इशारा द्यायचा आहे। फक्त बैठकांमध्ये वेळ घालवू नका। करायचंच नसलं तर एकदाच सांगून टाका। काय तो सोक्षमोक्ष होऊन जाऊ द्या आणि नंतर आंदोलन कशा पद्धतीनं पेटतं हे बघा। नाहीतरी 16 तारखेला जिल्हा बंदची विविध व्यापारी संघटना, सामाजिक संघटना, पक्षीय संघटना यांनी इशारा दिलेला आहेच। त्याच दिवशी आम्हालाही आंदोलनाची भूमिका घ्यायला लावू नका। आणि उद्याचा एक दिवस तुमच्या हातात आहे। उद्या युद्ध पातळीवर बाकीचे कामं, जसे मोठ्या लोकांसाठी, उद्योगपतींसाठी बाकीचे कामं सोडून फक्त पूर्णपणे त्यांच्याच कामासाठी यंत्रणाला कामाला लावली जाते। तशाच पद्धतीनं एक दिवस शेतकऱ्यांसाठी द्या। उद्या जर काही सकारात्मक पाऊल त्या दृष्टीने पुढे गेल्याचं दिसलं तर आम्हाला ही कळेल की काहीतरी तुम्ही मार्ग काढत आहात। नाहीतर 2 दिवसानंतर परत एकदा आंदोलन करायची वेळ आल्यास हे जालना जिल्ह्यासाठी आणि शासन प्रशासनासाठी योग्य नसेल, एवढंच या निमित्तानं सांगतो।